मित्रांनो, सोयाबीन या पिकांची आता परिपूर्ण त्यांची काढणी झालेली आहे। शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन आलेले आहे। तर आता शेतकऱ्यांना चाहूल लागलेली आहे ती शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणारा योग्य भाव। तर आता एक बातमी आपल्या समोर फिरत आहे आणि तेही चकित करणारी बातमी आहे। सोयाबीनला योग्य भाव मिळत आहे। जवळपास सोयाबीनचे दर हे 7,000 चा आकडा पार केलेला आहे। जवळपास 7,500 रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली जात आहे। मग नेमकं हमीभावाने शेतकऱ्यांनी सोयाबीन का विकावा अशा विविध प्रकारच्या अटी लागू करणाऱ्या त्या अटींना सामोरे का जावे अशा विशिष्ट प्रकारचे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। तर सोयाबीनला नेमका 7,500 रुपयांचा भाव मिळाला आहे का, यामध्ये कितपत तथ्य आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झारे, माझा आवाज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, राज्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन सर्वात मध्ये घटलेले आहे आणि यामध्ये सोयाबीनला योग्य किंमत मिळणे आवश्यक आहे हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेला प्रश्न हा साहजिकच आहे। आणि शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना हवा आहे तो मिळणारा वाढवून मिळणारा भाव आणि तो 7,500 रुपये मिळणार का, सर्व शेतकऱ्यांना मिळणार का, नेमक्या काही शेतकऱ्यांना हा भाव मिळणार आणि कितपत ही गोष्ट खरी आहे। यामध्ये आता अकोले बाजार आणि त्याचबरोबर वाशी बाजार यामध्ये जवळपास 7,500चा आकडा जवळपास 7,500 पर्यंत सोयाबीन गेलेले आहे। नेमकं हे सोयाबीन कोणाचे गेलेले आहे आणि सर्वांचे जाणार आहे का, यामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला। अकोला बाजारपेठेमध्ये जवळपास आता सोयाबीनची किंमत अतिशय योग्य मिळत आहे शेतकऱ्यांना। सर्वांना ही किंमत मिळेल का, ही बातमी कितपत खरी आहे याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि ही बातमी खरी आहे। कारण अकोला बाजारपेठेमध्ये जवळपास 950 पासून ते 7,155 पर्यंत सोयाबीन खरेदी केलेली आहे। त्यामध्ये आता सर्वांना हे रेट मिळणार आहेत का, यामध्ये मोठा संभ्रम आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बियाणे आहेत किंवा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जे टपोरे दाणे आहेत आणि कॉन्स्टंट सारखे दाणे आहेत, त्याच शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे सोयाबीन ज्यांचं झालेले आहे त्यांनाच हा भाव मिळणार आहे आणि ही बातमी अतिशय खरी आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 7,500 पर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात आलेले आहे। 6,950 पासून ते 7,500 पर्यंत वाशिम जिल्ह्यामधील ही देखील बातमी खरी आहे आणि अतिशय काळजी करण्यासारखी बातमी आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी करण्यासारखंच आहे। प्रत्येक शेतकरी याच्या आशेला पडलेले आहेत की माझंही देखील सोयाबीन 7,000च्या वरती जाऊ शकते अशी आशा व्यक्त केल्या जात आहेत आणि हीच बातमी सर्वांच्या तोंडून ऐकण्यात येत आहे आणि या बातमीमध्ये तथ्य आहे आणि ही बातमी खरी आहे। पण आपल्या रेग्युलर मार्केटमध्ये ही बातमी असताना देखील आपले सोयाबीन 4,500 रुपयांनी जाणार आहेत। कारण प्रत्येक शेतकऱ्यांचं सोयाबीन हे बियाणासारखं म्हणजेच अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मिळेलच अशा पद्धतीचं नाही आणि काहीच शेतकऱ्यांचे जवळपास 100%मधून 10% शेतकऱ्यांचंच हे बियाण्यालायक हे उत्पादन देणारं आणि त्या पद्धतीचं बियाणं हे खरेदी आपले अतिशय उत्कृष्ट दर्जाचे सोयाबीन नाही। आणि या शेतकऱ्यांना 7,500 रुपये मिळाला खरा, पण यापुढे येणाऱ्या हंगामामध्ये बियाणे हे अतिशय महाग होणार आहे। कारण आताच जेव्हा 7,500 रुपये, कारण यावर्षी जे काय बियाणे पिकवणार आहेत ते अतिशय कमकुवत दर्जाचे असणार आहे। कारण या वर्षी झालेले अतिवृष्टीमुळे आता या पुढील हंगामामध्ये जर शेतकऱ्यांची योग्य उत्पादन झाले किंवा योग्य त्यांना वातावरण मिळाला, तर पोषक वातावरण मिळाला, तर या रेटमध्ये आपल्याला दरवर्षीच्या रेटमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बॅगा मिळतील। नाही तर मग याही पेक्षा जास्त भाव बॅगांचा होऊ शकतो। तर सर्वांना हीच विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन 7,000च्या वरती गेलेले नाहीत। कारण कायम आपल्या जवळच्या बाजारपेठेमध्ये कायम ह्या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही तुरळक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोडले तर बाकी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळपास 4,500 ते 4,800 रुपयापर्यंतचा भाव आहे। नेमकं ही बातमी खरी आहे, परंतु यामध्ये परंतुचा शब्द आलेला आहे, तो सर्वांना मिळणार नाही। हीच आत्ताची महत्त्वाची अपडेट होती। तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या आणि अशाच नवीन अपडेटची माहिती घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।